आणि रामनवमी निमित्त नागपूरच्या रामटेकमधील राम मंदिराचं महत्त्व आता जाणून घेऊया। नागपूरहून जवळपास 1.25 तासाचं अंतर पार केल्यावर समोरच्या डोंगरावरच भव्य मंदिर नजरेत भरतं। हेच आहे रामटेक। ही चंदनची धरा आहे, ही वंदनची धरा आहे, ही अभिनंदनाची धरा आहे। काळापेक्षाही जुना असं हे रामटेक आहे। सिंधुगिरी पर्वतावरच्या दिशेने आपण चालायला सुरुवात केली की तिथली वानरसेना आपल्या स्वागताला हजर असते। पुरातन काळी रामटेकच्या परिसरात ऋषीमुनी तपश्चर्या करायचे आणि त्यांना त्रास देणाऱ्या राक्षसांचा बिमोड करण्यासाठी रामाने इथे प्रतिज्ञा घेतली अशी आख्यायिका आहे। रामटेक ही जी भूमी आहे ही प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे। रामटेक हे एक संकल्पपूर्तीचे स्थान आहे। प्रभू रामचंद्रांनी या सृष्टीतून राक्षसाचा सर्वनाश करेल अशी प्रतिज्ञा रामटेकमधून केली होती आणि म्हणून रामटेकला टेक याचा अर्थ प्रतिज्ञा आणि म्हणून रामटेक हे नाव या शहराला देण्यात आलेलं आहे। थोडं पुढे गेल्यावर वराह मंदिर आहे। मंदिराचं आखीव रेखीव बांधकाम, नक्षीदार कमानी, कोरलेल्या मूर्त्या या सगळ्यांमधून मंदिराचं पुरातन रूप डोळ्यात भरतं। राम मंदिर हे इसवी सन 12व्या शतकातली याची निर्मिती आहे। यादव राजा रामदेवराव यांनी याची निर्मिती केलेली आहे। त्यावेळी या ठिकाणी फक्त पाद्यपूजा व्हायची। त्यानंतर जेव्हा या ठिकाणी राजे भोसले यांचं राज्य आलं त्यावेळी यांनी या मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि मूर्त्यांची प्रतिष्ठापना केली। या ठिकाणचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी राम मंदिराच्या आधी लक्ष्मणाचं मंदिर आहे आणि त्याच्या आधी हनुमानाचं मंदिर आहे। हे आपण उभा आहोत सध्या रामकुंडाच्या तीरावर। इथं राम आंघोळ करायचे असा विश्वास आहे। अत्यंत सुंदर आणि भव्य असं हे रामकुंड आहे। आपण हे बघत इकडे आलो की ह्याच्या दुसऱ्या बाजूला हे सीताकुंड आहे। मात्र सीताकुंडाला जायला ह्या अशा पद्धतीच्या पायऱ्यांना खाली जावं लागतं आणि असं इकडे या पद्धतीनं जिना उतरून आपण आलो की आपल्याला सीताकुंडाचं दर्शन होतं। मात्र एकीकडे जसं सीताकुंडाचं दर्शन होतं तसंच दुसरीकडे संपूर्ण रामटेक शहराचा हा भव्य दिव्य असा नजारा सुद्धा आपल्या समोर आपल्याला बघायला मिळतो। कुणी भजनात दंग असतं तर कुणी प्रसादाचा आस्वाद घेण्यात। गावातल्या तरुणांनी एकत्र येऊन भाविकांच्या सेवेसाठी हे अन्नछत्र मंडळ उभारले। हा महाप्रसाद गेल्या 3 वर्षापासून इथे चालू झालेला आहे आणि या महाप्रसादाचं असं आहे की आम्ही फक्त याला जेव्हा आम्ही याला चालू केलं तेव्हापासून आम्ही फक्त एक रविवारला याला सुरू केलेला आहे। कारण रविवारी दिवशी इथे भाविकांची गर्दी जास्तीत जास्त असते आणि भाविकांना काहीतरी इथे आल्यानंतर त्यांना काहीतरी रामाचा प्रसाद म्हणून काहीतरी मिळावा याकरिता आमच्या संपूर्ण ग्रुपतर्फे इथे फक्त रविवारी आम्ही आता महाप्रसाद चालू केलेला आहे आणि हा महाप्रसाद निशुल्क पद्धतीत आहे। रामटेकच्या याच भागात कालिदासाने मेघदूताची रचना केल्याचं म्हटलं जातं। गड उतरताना खाली पर्वताच्या कुशीत लहानसा तलाव देखील आहे। तिथे सीता स्वयंपाक करायची अशी देखील आख्यायिका आहे।
रामटेकच्या रंजक कहाण्यांनी इथला परिसर भारलेला आहे. त्यामुळे रामाच्या वनवास काळातलं हे एक महत्त्वाचं क्षेत्र आहे असं म्हणावं लागेल. सरिता कौशिक, ABP माझा, नागपूर.